साधारण महिन्याभरापूर्वी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं आणि त्यानंतर एकूण मसाजोगमध्ये घडणाऱ्या घडामोडी, बीड जिल्ह्यामध्ये या संदर्भात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या काही घटना पुढे आल्या आणि याची वाच्यता इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की राज्यभर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची चर्चा होत राहिली। खरं तर हे होत असताना यात अनेक राजकीय पक्ष, अनेक राजकीय नेते, अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व झाले आणि प्रत्येकजण बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीविषयी बोलू लागलं। पण बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीविषयी बोलत असताना सगळ्यात जास्त टीका झाली, सगळ्यात जास्त चर्चा झाली ती परळी शहराची। अर्थात ज्या परळी शहराची ओळख ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामुळे आहे, देवस्थानामुळे आहे, त्याच परळीमध्ये चर्चा झाली ती होती गुन्हेगारीची। याच परळीतल्या चर्चेबद्दल परळीकरांना काय वाटतं, सामान्य परळीकर मागच्या 1 महिना झालं काय विचार करतायत हे जाणून घेऊया। माझ्यासोबत काही सामान्य परळीकर आहेत। मला सांगा, काय वाटतं तुम्हाला की मागच्या अनेक दिवसापासून तुम्ही घटना बघताय, घडामोडी बघताय, परळीवरती आरोप होत आहेत, परळीतल्या घटनांची चर्चा होते? नाही, परळीमध्ये असलं कुठलंही वातावरण हे नाही आहे, फक्त हे राजकीय स्टंटबाजी आहे। ज्यांनी काही परळीचं नाव बदनाम करतायत ते चुकीचं करतायत। जे जनसामान्य लोक आज चांगलं जगत होते, व्यवसाय चांगले वाढीला लागले होते, सगळं आज मार्केट डाऊन झालेलं आहे आणि या मार्केटमध्ये ज्यांचा आज चहा पाणी टपरीचे व्यवसाय होते हे बंद पडायची वेळ आलेली आहे। गोरगरिबांना मोकळा त्रास या राजकारण्यांचा आहे। बीड जिल्ह्यातील असोल की महाराष्ट्रातील असोल, कुठलेही राजकारणी असो, उगीचे उगे जातीवाद, उगीचे उगे राजकारण आणि परळीला वेटीस धरलंय आणि परळीच्या वैद्यनाथ मंदिरचं जे काही पावित्र्य आहे हे बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। परळीच्या समाजाला सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने राबत आहे आणि कुणालाही त्रास नाहीये। मी आज मला लहानपणापासून 1975 पासून मी परळीमध्ये राहतो। मी प्रत्येक घरात, प्रत्येक सामान्य माणसाच्या घरात मी जातो, माझं एक LICचं काम आहे, पण कुठल्याही कुणाचा काही त्रास नाही। पण जाणून बुजून ह्या राजकारण्यांनी ज्यांना की संवैधानिक निवडून दिलंय सरकारनं किंवा आम्ही सर्वांनी मिळून आपण निवडून दिलंय, हे लोक आमच्या परळीचं नाव बदनाम करत आहे। आमची कळकळीची विनंती, हात जोडून त्यांना विनंती, परळीला आमच्या बदनाम करू नका। आणि ते म्हणतात ना परळी पॅटर्न, तर मी एक सांगतो त्यांचा परळी पॅटर्न काय आहे। रजनी पाटील यांना खासदार केलं, प्रकाशदादा सोळंकेला आमदार केलं, बजरंग सोनवणेंना खासदार केलं परळी पॅटर्नच, आणि संगीताताई ठोंबरेंना आमदार केलं, विमलताई मुंदडाला आमदार केलं, सुरेश धसला आमदार केलं, बाळासाहेब आजबेंना आमदार केलं, 2019ला संदीप क्षीरसागरला सुद्धा आमदार केले। हा परळी पॅटर्न आहे। पण या लोकांनी यांच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या परळीला बदनाम करत आहे। तर आमची कळकळीची विनंती हात जोडून की एक सामान्य नागरिक परळीतला जे की लोकांना त्रास होता आज तुमचा ह्या सगळ्याचा, ते बंद करावं आणि सरकारनं यांच्यावर, ह्या जे लोक बाहेरचे आमच्या परळीचं नाव बदनाम करतात यांच्यावर कारवाई करावी ही विनंती। काय वाटतं तुम्हाला की असं होतंय? हां, परळीची बदनामी करायला हे लोक, ती व्हायला नाही पाहिजे। व्यापारपेठ हे सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे, तरी परळीची बदनामी थांबावी। पण या सगळ्या चर्चेचा व्यापारावर, बाजारपेठेवर परिणाम होतो? हो, 100% व्हायला आहे ना। परळीच्या बाजारपेठेवर भरपूर फरक पडायला आहे। मला सांगा की काय वाटतं तुम्हाला की तुम्ही खरं तर एक मागच्या अनेक दिवसापासून सेवेचं काम करता, अनेक लोक तुमच्याशी जोडले गेलेले आहेत, पण असं वाटतंय की या सगळ्या घटनेचा परिणाम कुठेतरी अगदी तिथे म्हणजे मंदिरात येणाऱ्या लोकांवर पण होतो? हे आम्ही अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही चालवतो। सगळ्या परळीकरांचं ते एक हृदयस्थान आहे अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, अन्नक्षेत्र आहे। जे बाहेर देशातून सगळे भाविक वैद्यनाथाला येतात, ते प्रसादाला येत असतात, तर ह्या असल्या वातावरणानं प्रत्येक भाविकांना परळीला वैद्यनाथला पाया पडायला यावं का नाही असा प्रश्न पडायला लागला आहे। जे की इथं सगळं शांततेनं सगळं चाललेलं असताना जे ह्या बीड जिल्ह्यातले जे नेते लोक आहेत त्यांनी परळीसाठी बोलू नये, किमान त्या परळीकरता किंवा वैद्यनाथाच्या भाविकांवर हा परिणाम पडू नये, हे आमचे सगळ्यांची विनंती आहे की सगळ्या नेत्यांना। कसं बघताय तुम्ही या सगळ्या आरोपाकडे? नाही, हा जो माननीय संतोष देशमुख यांची हत्या झाली ही निश्चितपणे निर्गुण आहे। त्या आरोपींना फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळी शिक्षा होता कामा नये, ही आमच्याही परळीकरांची भावना आहे। परंतु शासन याच्यावरती SIT लावतं, CIDचा तपास चालू आहे, न्यायालयीन चौकशी चालू आहे, सगळ्या प्रकारच्या शासनाने चौकशीच्या समित्या ठेवल्या असताना मग या प्रकरणाला वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करून परत पुन्हा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारवर विश्वास नाही,
त्या पक्षातल्या असून तुम्ही सरकारवर दबाव आणताय. चाललंय ते चालू द्या ना, तपास यंत्रणेला काम करू द्या, त्याचं काम कायद्यानुसार होईल आणि योग्य त्या लोकांना शिक्षा होईल. परंतु त्याच्यासाठी परळीचं वातावरण खराब करायचं, बीड जिल्ह्याची बदनामी करायची ही निश्चितच निषेधार्ह बाब आहे. परळीतला एक नागरिक म्हणून मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या घटनाचा परिणाम इथल्या सामान्य माणसावर होतो, कुटुंबियावर होतो, लहान मुलावर होतो, आबालवृद्धावर होतो? साहजिक आहे ना, लहान मुलाला शाळेत वगैरे पाठवायला अवघड झालेलं आहे. सध्या शाळेचं वातावरण खराब होत आहे. बदनामी कशा प्रकारची होती? जातीवादीचं इथं विष पेरलं जातं आहे. जातीवाद आता कालचं पुण्यात मी बऱ्याच मुलांची मुलाखत पाहिली, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं. त्यांना रूम मिळत नाही, आज राहायची व्यवस्था नाही किंवा जे तयारी करतात. परळीमध्ये काय होतं? परळीमध्ये दहशत निर्माण करायचं वातावरण त्यांनी प्रयत्न केला आहे. असं काही नाही इथं परळीत. जे परळी पॅटर्न काय परळी पॅटर्न, तुम्हाला काय अडचण आली परळीमध्ये? जे आहे ते तुम्ही विनाकारण बदनामी करता. परळीची कशामुळं बदनामी करता? सगळं व्यवस्थित असताना तुमचा विषय राजकारणाचा आहे, विषय राजकारणात राहू द्या ना. तुम्ही परळीविषयी बोलू नका ना. तुम्हाला कोण अधिकार दिला परळीविषयी बोलायचा असा विनाकारण? तुमचं राजकारण कुठं केजमध्ये झालं, केजचं परळीत काय संबंध आहे? तुम्ही इथं इश्यू आणू नका ना. विनाकारण जातीवाद करायला लागलेत. मंदिरला जायचं यायचं, काल दिवसभर लोकांना सणाचं बायाला यायचं जायचं बंद वगैरे होत असताना काय होतंय नेमकं की लोकांमध्ये म्हणजे ज्या गोष्टी सांगतायत त्या गोष्टी खऱ्या वाटतात लोकांना? कारण परळीमध्ये काही घटना ज्या समोर सांगितल्या जातात की राखेचा प्रश्न आहे, परळीमध्ये कुठेतरी बातमी छापून आली आणि मृतदेह सापडले अशी चर्चा झाली. त्याची चर्चा पुन्हा मुंबईपर्यंत गेली. तिथं अनेक राजकीय नेते याच्यावर बोलले. नाही असं काही नाही. आता तुम्ही जे सांगता 109 मृतदेह सापडले, त्याचे 100 मृतदेहाची म्हणजे ओळखच नाही. त्याच्यावर तर काय, त्याच्यावर सुद्धा आता प्रशासनाने खुलासा केलाय कारण ती बातमी चुकीची आहे आणि हे होतं. हे कसं आहे, परळी हे आखरी स्टेशन असल्यामुळे एखाद्या वेळेस भिकारी वगैरे हे ते असतात किंवा परिणाम होतात काय? ते परिणाम नाही, असं काहीच नाही. तर आम्हाला काही जाणवत नाही असं काही. आपण बघतोय की हे सगळे सामान्य परळीकर आहेत ज्यांना असं वाटतं की मागच्या काही दिवसापासून परळीच्या संदर्भातले जे काही आरोप होत आहेत ते परळीची बदनामीकारक आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो काय तो इथल्या व्यवसायावर होतो, इथल्या बाजारपेठेवर होतोय. एवढंच नाही तर ज्या परळीची ओळख ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामुळे आहे. तिथं येणाऱ्या भक्ताचं प्रमाण सुद्धा कमी झालंय असं या परळीकरांना वाटतंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.